राहुल गांधी सुद्धा म्हणतायत जनगणना करा, ओबीसीच्या अमुकच झालेलं आहे, ओबीसीचं तमुकच झालेलं आहे बोलतात ना. जनगणनेची मागणी आपण केलेली आहे. आपल्या आमदारांनी सुद्धा ठराव मांडले पाहिजे. ना हारेंगे हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं अपने खुद से वादा किया. शिवसेनेत काम केलं, 91 नंतरचे अनेक वेळा मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम केलं. कधी आम्ही जातीवाद केला? ठीक आहे, यांना द्या, त्यांना द्या, त्यांना सगळ्यांना द्या, व्यवस्थित चालवा. कारण राज्यकर्ता जो आहे हा सगळ्यांचा असतो. तो एका समाजाचा, एका धर्माचा नसतो. लहान मोठ्या सगळ्यांचा असतो. अल्पसंख्याकापासून तर सगळ्यांचा असतो. आणि म्हणून माझे म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. आणि कुणाच्या विरुद्ध जर कुणावर अन्याय होत असेल तर आवाज सुद्धा उठवावा लागेल. गप्पा बसून कसं चालेल? निदान माझ्यासारख्याला तरी ते गप्प बसवलं नाही म्हणून मी बोललो. डोळ्यासमोर जे आहे धडाधड धडाधड घरं पेटतायत, बायका पुढे अडकलेल्या आहेत, उद्योगधंदे पेटतायत, पोलीस काही करत नाही. ही परिस्थिती जी आहे का निर्माण झाली, कशी निर्माण झाली, ती परत होणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घेतली पाहिजे. आणि सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे की गोर गरिबांच्या प्रश्नांवर. ज्या राज्यामध्ये बेदिली असेल, ज्या राज्यामध्ये अशांतता असेल, तिथे उद्योगधंदे कसे काय येतील? तिथे सगळं लक्ष जे आहे याच्यावरच जाईल. दुसऱ्या विचाराला वाव राहणार नाही. म्हणून शांतता राहिली पाहिजे. राज्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजे. राज्य मागे जाणार नाही याची काळजी तर घेतली पाहिजे. सेनापती बापटांनी म्हटलं, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाढा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा हा आधार. महाराष्ट्र हा आधार भारताचा. हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांनी रोड मॅप घालून दिलेला मराठीचा महाराष्ट्र, हा आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. सगळ्यांना बरोबर ठेवायला लागेल. सर्व धर्मीयांना, सर्व पक्षीयांना सुद्धा, जाती धर्मांना. म्हणून मी अधिक न बोलता, कारण मी अधिक बाहेर बोलतच असतो, तर त्यामुळे आज जे आहे, आज आपल्या पक्षाला मला एवढंच सांगायचं आहे, सगळ्यांना बरोबर घ्या खालच्या लेवलला. हे बघा, मी आता थोडंसं तुमची परवानगी सांगून बोलतोय. ते राहुल गांधी सुद्धा म्हणतायत जनगणना करा, ओबीसीच्या अमुकच झालेलं आहे, ओबीसीचं तमुकच झालेलं आहे बोलतात ना. प्रधानमंत्री काय म्हणतात? तेलंगणामध्ये राज्य आलं तर ओबीसीचा मुख्यमंत्री करेल. मी ओबीसी आहे. माझं म्हणणं काय आहे, ओबीसीचं महत्व जे आहे अधोरेखित होत आहे. ओबीसी किती टक्के आहे, काय टक्के आहे ते तर अजितदादांनी सुद्धा सांगितलं, जनगणना करा आणि काय करायचं ते करा. परंतु अगदी 5%, 10%, 2% जरी असले तरी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायला पाहिजे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी जे आहे अजितदादांना पण मी सांगणार आहे, दादा जनगणनेची मागणी आपण केलेली आहे. आपल्या आमदारांनी सुद्धा ठराव मांडले पाहिजे. दुसरं कोणी मांडण्याच्या अगोदर तुम्ही मांडा, हे करा जनगणना. सगळ्यांचीच ती मागणी आहे. आता कळेल काय आहे ते, आणि त्याप्रमाणे करा. कमी असलं तर कमी, जास्त असेल तर जे काय असेल ते करा ना. त्याच्यामध्ये एक राज्य करू शकतं, दुसरं राज्य काय नाही करू शकत. अनेक राज्य आता करायला तयार झालेले आहेत, करावे त्यांनी. आणि अडचण काय आहे? मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी पुढे जातो आहोत. आपला हौसला जो आहे, काळजी न करता, न घाबरता पुढे गेलं पाहिजे. प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे.
आपल्याला आपला जास्त संघर्ष आपल्या जुन्या मित्रांबरोबरच करावा लागतो, ही परिस्थिती आहे. हे आता आणखीन बाहेर परत मी कुठे बोलू, मला त्यांना सुद्धा सांगायचं की आपण सगळ्यांनी जे आहे आतापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर काम केलं, तुमच्या मार्गदर्शनाखाली बदलत्या परिस्थितीचा विचार करा, काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्हाला वाटतंय की अजितदादांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि त्या मार्गाने आम्ही जायचं ठरवलेलं आहे आणि तो जाणार आहोत. आता एकच सांगणार आहे मी, न पूछो मेरी मंजिल कहाँ है, न पूछो मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, अभी तो सफर का इरादा किया है. न हारेंगे हौसला उम्र भर, न हारेंगे हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं अपने खुद से वादा किया है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.